नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या पेपरचा अभ्यास करणार आहोत. मित्रहो, मागील तासामध्ये आपण हवामानशास्त्राचं मानवी जीवनामध्ये, मानवी व्यवसायामध्ये काय महत्त्व आहे हे अभ्यासण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होतो. आपण बघितलं की मानवी जीवन म्हणजे मग मानवी शारीरिक वैशिष्ट्ये असतील, शरीर रचना असेल किंवा आरोग्य असेल, पोशाख असेल, निवारा असेल, आहार असेल किंवा चालीरीती, परंपरा, यामध्ये हवामान हा घटक अतिशय महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला दिसतो. हवामानानुसारच मग या सर्व बाबी या ठिकाणी झालेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर मानवाचे आर्थिक कार्य किंवा ज्याला आपण मानवाचे व्यवसाय असं म्हणतो, हे मानवाचे आर्थिक व्यवसाय हे देखील हवामानशास्त्रावर किंवा हवामानावर अवलंबून असलेले आपल्याला दिसतात किंवा मानवाच्या या आर्थिक व्यवसायावर हवामानाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मित्र, मग आपण पाहिलं की कोणत्याही प्रकारचे व्यवसाय असतील, मग ते असतील कृषी असेल, मासेमारी असेल, उद्योगधंदे असतील, खाणकाम असेल, व्यापार असेल, दळणवळण असेल, पशुपालन असेल, संदेशवहन असेल किंवा विमा, या सर्व क्षेत्रामध्ये हवामानाचा परिणाम हा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग एवढा जर हवामानाचा परिणाम या व्यवसायावर होत असेल तर निश्चित हवामानशास्त्र, ज्या हवामानाचा अभ्यास हवामानशास्त्रामध्ये केला जातो, या हवामानशास्त्राला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. मित्र हो, मागील तासामध्ये आपण कृषी हा जो काही आपला प्रमुख व्यवसाय आहे, या प्रमुख व्यवसायावर हवामानशास्त्राचा कसा परिणाम झालेला आहे किंवा हवामानाचा कसा परिणाम झालेला आहे, हवामानाच्या अभ्यासावरूनच कृषी व्यवसाय हा कसा अवलंबून आहे हे आपण अगोदरच्या तासामध्ये बघितलेलं आहे. आज आपण दुसरा जो काही व्यवसाय मानव करतो, आर्थिक व्यवसाय की मासेमारी, साधारणतः हवामान व मासेमारी हे जे काही दोन भाग आहेत, घटक आहेत, हे मत्स्य व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाचे असे भाग किंवा घटक असलेले आपल्याला दिसून येतात. कोणत्या प्रकारच्या हवामान स्थितीमध्ये मासेमारी करणे हे फायद्याचे आहे किंवा अनुकूल आहे, या संबंधीची माहिती आपल्याला हवामानशास्त्राच्या अभ्यासाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होते. हवामानशास्त्राच्या ज्ञानामुळेच समुद्रामध्ये येणारी वादळे, सागरी आवर्त, समुद्राच्या खवळलेल्या स्थितीविषयी माहिती, यांचा सगळा अभ्यास हवामानशास्त्राच्या अनुषंगानं होतो. आणि त्या माध्यमातून मग मासेमारी करणारे जे काही मच्छीमार आहेत, यांना पूर्वसूचना दिल्या जातात. पर्यायाने धोक्याविषयीची असणारी ही जी काही पूर्वसूचना आहे, ही त्यांना मिळत असल्यामुळेच या मच्छीमारांचं जीवितहानी व वित्तहानी ही टाळली जाऊ शकते. आणि म्हणूनच मित्रहो, हवामानशास्त्राचा अभ्यास हा
जर त्या मच्छीमारांना किंवा मासेमारी करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना जर असेल तर त्याचा निश्चित असा फायदा त्यांना होतो। मित्रो, आपण मासेमारीच्या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की मासेमारी हा व्यवसाय देखील कोणत्या प्रदेशात केला जाऊ शकतो याची देखील माहिती हवामानाच्या अनुषंगानेच होऊ शकते। आपण पाहतोय की उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये असणाऱ्या महासागरामध्ये, सागराच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी हा व्यवसाय होत नाही। त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी असणारं तापमान हे या माशांच्या निर्मितीमध्ये किंवा माशांच्या असणाऱ्या वाढीसाठी अनुकूल असत नाहीत आणि मग त्यामध्ये आपल्याला असं आढळतं की अशा प्रकारचे मासे त्या प्रदेशामध्ये आढळत नाही। उलट जिथं समशीतोष्ण प्रकारचं हवामान आहे, ज्या प्रदेशामध्ये समशीतोष्ण प्रकारचं हवामान आहे, मग अशा प्रदेशातील समुद्रामध्ये, महासागरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मासेमारी झालेली आढळते। आपण पाहतोय की मग ते न्यूफाउंडलँड बेटाजवळील प्रदेश असेल किंवा इंग्लंडच्या बाजूला असणारी ग्रँड बँक असेल किंवा जपानच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं की जिथं मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते, जपानचा असणारा जवळचा महासागराचा, पॅसिफिक महासागराचा भाग असेल की या भागामधील हवामान हे समशीतोष्ण कटिबंध असल्यामुळे की ज्या साधारणतः माशांना 20 अंश सेल्सिअसपर्यंत असणारं तापमान हे अतिशय आदर्श समजलं जातं। मासे उत्पादनासाठी, माशांच्या निर्मितीसाठी, माशांच्या वाढीसाठी हे असणारं तापमान हे अतिशय उत्तम आणि अनुकूल अशा पद्धतीने समजलं जातं आणि त्यामुळं आपण पाहतो की अशा हवामानाच्या प्रदेशामध्येच अधिक प्रमाणात मासेमारी ही केल्या जाते। म्हणजे हवामान कसं आहे आणि या हवामानाचा अभ्यास जर या मासेमारी करणाऱ्या लोकांचा जर असेल, त्यांना पूर्वसूचना मिळत असतील तर मग त्या पूर्वसूचना धोक्याच्या संदर्भात असतील की वादळाच्या संदर्भात असेल, खवळ्याला समुद्राच्या संदर्भात असेल, याची जर माहिती त्यांना मिळत असेल तर निश्चित मासेमारी व्यवसायामुळे करत असताना जी काही होणारी प्राणहानी आणि वित्तहानी आहे ही निश्चित आपण या ठिकाणी टाळू शकतो। त्यामुळे हवामानशास्त्र हे मासेमारी व्यवसायाच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचं शास्त्र असलेलं आपल्याला दिसतं। मित्रहो, आपण कृषी व्यवसायाच्या अनुषंगानं बघितलं, मासेमारी व्यवसायाच्या अनुषंगानं याच पद्धतीनं उद्योगधंदे म्हणजे कारखाने, या कारखान्याच्या संदर्भामध्ये देखील आपण पाहतोय की हवामान हा घटक महत्त्वपूर्ण ठरलेला आहे। मोठमोठ्या उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर, त्यांच्या प्रकारावर, त्यांच्या ऊर्जा व्यवस्थापनावर हा हवामानाचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो। मित्रहो, आपण पाहतोय की मोठमोठाले उद्योगधंद्याचे जे काही स्थानिकीकरण होतं ते होत असताना तेथील हवामान हा घटक देखील विचारात घेतला जातो की त्या ठिकाणी कशा प्रकारचं हवामान आहे। जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की जे काही मोठमोठाले उद्योग आहेत हे उद्योग आपल्याला ज्या ठिकाणी आदर्श अशा प्रकारचं हवामान आहे की म्हणजे जिथं अधिक पाऊसही नाही, अधिक उष्णताही नाही आणि अनुकूल प्रकारचे हवामान असल्यामुळे त्या परिसरामध्ये लोकसंख्या देखील अधिक आहे। मग अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी परिस्थिती असते त्याच ठिकाणी उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि आपण पाहतोय की मग USA असेल की USAच्या पंचमहासरोवरावरती मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण झालेलं आपल्याला दिसतं।
की त्या ठिकाणची हवामानाची असणारी अनुकूलता हा त्या ठिकाणच्या असणाऱ्या उद्योगधंद्यावरचा परिणाम असेल, किंवा जर्मनी असेल, किंवा इंग्लंड असेल, किंवा रशियाचा असणारा युरोपकडील भाग असेल. कारण संपूर्ण रशियामध्ये हा काही उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण झालेलं नाही. जो काही युरोपकडील जो काही भाग आहे रशियाचा, की जिथं समशीतोष्ण प्रकारचं हवामान आहे, इतर रशियाच्या भागामध्ये आपण जर बघितलं तर अतिशय दुर्गम अशा प्रकारचं हवामान, अतिशय थंडी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे. आणि अशा वातावरणामध्ये मग उद्योगधंदे उभारणं हे योग्य ठरत नाही. म्हणून उद्योगधंद्याच्या उभारणीसाठी देखील अनुकूल प्रकारचं हवामान त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर की कोणत्या प्रकारचे उद्योगधंदे उभारायचे यावरही की कोणत्या प्रकार आहे. साधारणतः आपण पाहतो की अगोदरच्या काळामध्ये सूतगिरण्या या समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशामध्येच उभारल्या जात होत्या. आणि आपण पाहतो की का तर जे काही अधिक लांब सूत निघण्यासाठी आपल्याला दमट अशा प्रकारच्या हवामानाची गरज होती. आणि मग दमट प्रकारच्या हवामानाचा प्रदेश हा प्रामुख्याने समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशामध्येच असतो. कारण समुद्र किनारपट्टीचा भाग हा दमट हवामानाचा भाग समजला जातो. म्हणून अशा पद्धतीनं या दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये सूतगिरणी उद्योग हे मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे. आणि मग जगातील जे काही मोठमोठ्या सुती कापड उद्योग आहेत हे किंवा वस्त्र उद्योग आहेत, हे सर्व आपल्याला समुद्र किनाऱ्यालगतच्या असणाऱ्या मोठमोठ्या शहरांमध्ये दिसून येतात. भारताचा जर आपण विचार केला तर मुंबईसारखी जे काही शहर आहे, हे मुंबई हे ठिकाण सूतगिरणी उद्योगाच्या अनुषंगानं आदर्श असं ठरलेलं मागील काळामध्ये आपल्याला दिसून येतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण वातानुकूल अशा प्रकारची व्यवस्था उभारल्यामुळे आता कोणत्याही प्रदेशामध्ये हे उद्योग सुरू करू लागलेले आहेत. मित्रहो, याशिवाय उद्योगधंदे प्रकल्पासाठी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात लागणारी जी काही ऊर्जा आहे, ही ऊर्जेची गरज देखील महत्त्वाची आहे. कारण कारखाना म्हटलं की तिला लागणारी ऊर्जा ही देखील महत्त्वपूर्ण ठरते. आणि जर ऊर्जेचा पुरवठा हा योग्य पद्धतीनं असेल किंवा तो जर पुरवठा हा 12ही महिने होत असेल तर अशाच प्रदेशामध्ये उद्योगधंदे हे उभारले जातात. आणि आपण पाहतो की ज्या ठिकाणी दलदलीत भाग आहे, 12ही महिने किंवा 12 महिन्यापैकी काही काळ बर्फवृष्टी होत असेल किंवा काही काळ त्या ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होत असेल, वादळे येत असतील, तर मग अशा काळामध्ये निश्चित उद्योगाला लागणारी ऊर्जा ही खंडित होते. आणि ऊर्जेचा पुरवठा जर खंडित झाला तर मग अशा भागामध्ये उद्योगधंदे उभारणं हे निश्चितच एक कठीण असं काम या ठिकाणी होऊन बसतं. आपण पाहतोय की ऊर्जेची गरज ही कारखान्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. त्याचबरोबर या उद्योगधंद्याच्या उभारणी करत असताना मानवाची कार्यक्षमता देखील तितकीच महत्त्वाची आहे. उद्योगधंद्यामध्ये काम करण्यासाठी कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्यासाठी त्या ठिकाणी मजूर वर्ग किंवा कामगार वर्ग हा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि या कामगार वर्गांना जर आल्हाददायक अशा प्रकारचं जर हवामान मिळालं कारखान्यामध्ये, कारखान्याच्या परिसरामध्ये, तर निश्चित त्यांची काम करण्याची शक्ती, काम करण्याचं क्षमता ही वाढते. आणि अधिक काम करण्याची क्षमता त्या ठिकाणी निर्माण झाल्यास अधिकाधिक उत्पादन त्या कारखान्यातून निघू शकते. आणि आपण पाहतोय की ज्या ठिकाणी आल्हाददायक अशा प्रकारचं काम आहे, हवामान आहे, शारीरिक श्रम कितीही केले तरी थकवा निर्माण होत नाही, थकवा येत नाही,
अशा प्रकारचं हवामान जर त्या ठिकाणी असेल तर त्याचा परिणाम हा निश्चित त्या ठिकाणी होतो आणि आपण पाहतोय की समशीतोष्ण कटिबंधामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसते. उष्ण कटिबंधामध्ये जर आपण पाहिलं तर अधिक गरमत असेल, अधिक उष्णता त्या ठिकाणी असेल तर मानवाची कार्य करण्याची क्षमता ही कमी होते, त्याला थकवा लवकर येतो आणि त्यामुळं निश्चित हवामान कशा प्रकारचं आहे यावर देखील उद्योगधंदे किंवा कारखाने हे अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. तर मित्रहो, अशा पद्धतीनं आपण या हवामानाचं जे काही महत्त्व आहे, हवामानशास्त्राचं जे काही वेगवेगळ्या व्यवसायाच्या अनुषंगानं असणारं महत्त्व आहे हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. धन्यवाद.